तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता जेव्हा मंत्री महोदय तर मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये, आता काय चाललंय इथं? एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज, आणि तेही मोबाईलवर बोलतात। काय करावं? थांबून जाऊ मी? सांगा त्यांना। मंत्री महोदय उभं करा, बंद केला म्हणतो, कबूल केलं अध्यक्ष महाराज। कशाला सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा, सभागृहात मोबाईलवर बोलता येते का? आहे का परवानगी तुमची? ते म्हणता आता बंद केला मी। त्यांनी चूक कबूल केली, त्यांनी द्या ना त्यांना काहीतरी पनिशमेंट द्या। काय हे असं नाही अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय जरा समजून घ्या। नाही काय समजायचं? मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतो आणि मंत्री मोबाईलवर बोलताय। आता मी राहिलोच ना अध्यक्ष महाराज त्या चेअरला, ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष महाराज। तुमच्याकडून अपेक्षा आहे। वेळ संपते, कुठं माझी वेळ नाही संपली, मी तर सुरुवात झालेलं। बजेट आहे ना 2 वाजता म्हणून होऊ द्या ना, बजेट चालणार। बजेटमध्ये काय होणार घोषणाचा पाऊस तो आम्हाला माहिती आहे। आम्ही मगाशीच अध्यक्ष महोदयाला सांगितलं, पण मंत्री महोदय मोबाईलवर बोलतात आहे। मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय आणि ते मोबाईलवर बोलतात आहे। पटोले साहेब तुम्ही विषयावरती या ना। मी येतो, पण ते विषयावर नाही येत ना, ते मोबाईलवर आहेत। ते तुमच्या जवळचे मित्र आहेत, नंतर सांगा त्यांना। अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत, नंतर सांगा। इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज, आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत, जनतेचे राजा बसलेले आहेत। आम्ही इथं प्रजा, आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला, त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं। आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांचं दुःख मांडतोय। सरकार मायबापना ऐकलं पाहिजे, ते मोबाईलवर बोलताय अध्यक्ष महाराज। ते बरोबर नाही, माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना। याजवळ मी पुढे जाणार नाही। मंत्री महोदय जरा उभे राहून 2 मिनिटं माफी मागत चला, विषय संपला। इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका। तिकडे पाऊस पडत आहे, मतदारसंघातून आला असं होता सांगा ना। आणि शेतकऱ्याशी संबंधित होता। नाना तुम्ही विदर्भातले आहे, मी विदर्भातला आहे। पटोले साहेब जरा समजून घ्या ना तुम्ही। बघा ते काय म्हणालेत बघा, तुम्ही त्यांचं ऐकून घ्या, किती चांगलं उत्तर देतात साहेब। अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं, मी बोलतो ना ते त्यांचं। साहेब थांबा, तुम्हाला शिकायला देतोय। पटोले साहेब जरा समजून घ्या तुम्ही। उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर फोरम नाही त्याच्या अध्यक्षांनी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।